प्रकरण क्रमांक 1 संविधानाची वाटचाल or the working of the constitution. I'll be using some English terms for better understanding and for finding more or the additional information on the Google. या प्रकरणामध्ये आपण 3 प्रमुख घटकांचा अभ्यास करणार आहोत. फर्स्ट इज लोकशाही मीन्स डेमोक्रेसी. सेकंड इज सामाजिक न्याय व समता सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी. अँड थर्ड इज न्याय व्यवस्था मीन्स ज्युडिशियल सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, इंडिया इज डेमोक्रॅटिक नेशन आणि प्रत्येक लोकशाही देशामध्ये राज्यकारभारासाठी त्या देशातील संविधानाचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असते. त्याचप्रमाणे भारताचा राज्यकारभारसुद्धा या संविधानाच्या तरतुदींवरच आधारित आहे. 1946च्या सार्वजनिक निवडणुकांनंतर ही घटना समिती गठीत करण्यात आली. यामध्ये अनेक तज्ज्ञ मंडळींचा समावेश होता. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही भारतीय संविधानाची तात्विक बाजू आहे. हे संविधान तयार करण्यासाठी घटना समितीतील सदस्यांना सुमारे 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस इतका कालावधी लागला आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान अस्तित्वात आले. परंतु त्याची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 पासून करण्यात येते. 26 जानेवारी 1950 ते आत्तापर्यंतचा भारताचा प्रवास हा पूर्णतः संविधानाच्या तरतुदींवरच आधारित आहे. मित्रांनो, चला तर मग लोकशाही म्हणजे काय ते आपण आधी अभ्यासू. अब्राहम लिंकन यांच्या व्याख्येनुसार लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. फ्रेंड्स, अमेरिका इज ओल्डेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड whereas इंडिया इज लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. अमेरिका ही जगातील सगळ्यात जुनी लोकशाही आहे, तर भारत ही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे. मित्रांनो, लोकशाही या उपघटकामध्ये आपण 4 प्रमुख मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. पहिला आहे राजकीय प्रगल्भता, दॅट मीन्स पॉलिटिकल मॅच्युरिटी. सेकंड इज मताधिकार, दॅट मीन्स राईट टू वोट. थर्ड इज लोकशाहीचे विकेंद्रीकरण, दॅट मीन्स डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी. अँड फोर्थ वन इज माहितीचा अधिकार और द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय प्रगल्भता किंवा पॉलिटिकल मॅच्युरिटी म्हणजे नेमकं काय तर तुम्हाला माहीतच आहे. कोणत्याही संविधानाचे यश-अपयश हे त्या संविधानातील तरतुदींच्या यशस्वी अंमलबजावणीवरच अवलंबून असते. भारतीय संविधानातील तरतुदींनुसार भारत हे एक सार्वभौम, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष राज्य असेल. त्याच पद्धतीने न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी ही भारतीय संविधानातील अंतर्भूत मूल्ये आहेत. लोकप्रतिनिधी तसेच देशातील प्रत्येक नागरिकास या मूल्यांची जाणीव असणे आवश्यक आहे. ठराविक कालावधीनंतर भारतीय मतदार संसद, राज्य विधिमंडळे तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांवर लोकप्रतिनिधींची निवड करीत असतात आणि ही निवड करण्यासाठी ठराविक कालावधीनंतर निवडणुका घेतल्या जातात. परंतु या निवडणुका स्वच्छ आणि न्याय्य वातावरणामध्ये घेतल्या जाव्यात यासाठी एका स्वतंत्र यंत्रणेची उभारणी करण्यात आलेली आहे. आर्टिकल 326 अंतर्गत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. उमेदवार निवडून देत असताना त्या उमेदवाराची पार्श्वभूमी काय, ज्या राजकीय पक्षाकडून तो उमेदवार उमेदवारी करीत आहे त्या राजकीय पक्षाचे सार्वजनिक धोरण काय याचा सारासार विचार करूनच भारतीय मतदार मतदान करीत असतात. भारतासारख्या विस्तीर्ण आणि खंडप्राय देशामध्ये निवडणुका घेणं खरं तर आव्हानात्मक बाब आहे. परंतु प्रत्येक मतदाराला त्याचा मतदानाचा हक्क मिळवून देणे तसेच मतदारांनी राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होणे, त्याच पद्धतीने मतदान करण्यापूर्वी प्रत्येक राजकीय पक्षाच्या धोरणाचा अभ्यास करणे
त्यास अनुसरून उमेदवारांनी केलेल्या कार्याचे मूल्यमापन करणे आणि मगच मतदान करणे या सर्व बाबींनाच राजकीय प्रगल्भता असे म्हटले जाते. स्वातंत्र्यापासून तर आत्तापर्यंतच्या सर्व निवडणुकांचा अभ्यास करता भारतामध्ये लोकशाही यशस्वी झाल्याचे दिसते. त्यानंतरचा मुद्दा आहे मताधिकार, दॅट मीन्स राईट टू वोट. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानामध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराची तरतूद करण्यात आलेली आहे. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज, यामध्ये 2 प्रमुख बाबी आहेत, नीट लक्षात घ्या. एक म्हणजे सार्वत्रिक आणि दुसरी म्हणजे प्रौढ मताधिकार. तर सार्वत्रिक म्हणजे नेमकं काय, तर आपण एक बाब लक्षात घेतली पाहिजे की ब्रिटिश काळात सुद्धा भारतामध्ये निवडणुका झाल्या होत्या, परंतु या निवडणुकांमध्ये सर्वच भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार नव्हता. सामाजिक स्थान, उत्पन्न व लिंग याचा विचार करूनच विशिष्ट समाजातील विशिष्ट घटकांनाच मतदानाचा अधिकार होता. परंतु भारतामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वच भारतीय नागरिकांना, ज्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आपण एक बाब लक्षात घेतली पाहिजे की 1988 मध्ये राजीव गांधींच्या कालखंडामध्ये 61वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्या अंतर्गत उमेदवाराचे मतदानासाठी कमीत कमी वय 21 वरून 18 वर्षापर्यंत करण्यात आले आणि तेव्हापासून तर आत्तापर्यंत युवा मतदारांचं प्रमाण भारतीय लोकशाहीमध्ये सर्वोच्च आहे. आणि आपण एक बाब लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक राजकीय पक्षाच्या स्थित्यंतरामध्ये किंवा सत्तांतरामध्ये या युवा मतदारांचं योगदान अनन्यसाधारण आहे. तर युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज किंवा सार्वत्रिक मताधिकारामधील दुसरा भाग आपण बघूयात, प्रौढ मतदान, अडल्ट फ्रँचाईज. प्रौढ मतदान म्हणजे काय की ज्यामध्ये ज्या व्यक्तीमध्ये किंवा ज्या नागरिकामध्ये राजकीय जाणीवा प्रगल्भ झाल्या आहेत आणि अशा राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यासाठी वयाची जी अट आहे ती कमीत कमी 18 वर्ष आहे. म्हणजेच जो भारतीय नागरिक 18 वर्ष ज्याने पूर्ण केलेली आहेत त्या सर्व भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे आणि यालाच प्रौढ मताधिकार किंवा युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय प्रक्रियेमध्ये प्रत्येक भारतीय मतदाराने मतदान करणे आवश्यक आहे. पुढचा मुद्दा आहे लोकशाहीचे विकेंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी. फ्रेंड्स, इंडिया इज बेस्ट एक्झाम्पल ऑफ पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी. मीन्स व्हॉट? सत्तेमध्ये जनतेचा अधिकाधिक सहभाग करून घेणे यालाच लोकशाहीचे विकेंद्रीकरण असे म्हटले जाते. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये लोकशाहीच्या विकेंद्रीकरणासाठी काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करीत असताना 73 आणि 74वी घटना दुरुस्ती करण्यात आली. 73व्या घटना दुरुस्ती अन्वये स्थानिक स्वराज्य संस्था तर 74व्या घटना दुरुस्ती अन्वये नागरी स्वराज्य संस्थांची निर्मिती करण्यात आली. 73व्या घटना दुरुस्ती अन्वये देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्रिस्तरीय शासन व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. त्रिस्तरीय शासन व्यवस्था म्हणजे कशी? तर जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, तालुका किंवा गट पातळीवर पंचायत समिती, तर ग्राम किंवा गाव पातळीवर ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर 74व्या घटना दुरुस्ती अन्वये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महानगरपालिका आणि नगरपालिकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. दोन्हीही घटना दुरुस्त्यांमुळे लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाला एक मूर्त स्वरूप प्राप्त झालेले आहे. त्याचबरोबर गाव पातळीवर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, दॅट मीन्स स्वयंशासनाची निर्मिती होऊन जनतेचा सत्तेमध्ये सहभाग सुद्धा वाढलेला आहे आणि त्याचबरोबर ग्रामीण पातळीवर नेतृत्वाचा विकास झालेला आहे. नवनवीन नेतृत्वाचा उदय सुद्धा या दोन्ही घटना दुरुस्त्यांमुळे शक्य झालेला आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005.
राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. मित्रांनो, ज्याप्रमाणे सत्तेमध्ये किंवा शासनामध्ये लोकांचा सहभाग अत्यावश्यक आहे, त्याच पद्धतीने सरकार आणि जनता यांच्यामध्ये अनेक मार्गांनी सुसंवाद झाला पाहिजे. जनतेशी सुसंवाद हे प्रत्येक शासनाचं कर्तव्यच आहे आणि त्याद्वारे लोकशाही बळकट होण्यास अधिकाधिक मदतच होत असते. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचं सक्षमीकरण आवश्यक आहे. शासनाची कार्यपद्धती, शासनाचं धोरण, शासनाचा गोपनीय अहवाल या सगळ्यांची माहिती जनतेला होणे अत्यावश्यक आहे आणि त्या अन्वये राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005ची निर्मिती करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एव्हरी गव्हर्नमेंट इज ॲन्सरेबल टू पीपल म्हणजेच शासनाचे जनतेच्या प्रति उत्तरदायित्व वृद्धिंगत होत गेलेलं आहे आणि 1947 पासून ते आजपर्यंत राजकीय व्यवस्थेमध्ये अनेक सुधारणा घडून आलेल्या आहेत. त्यामुळे लोकशाही बळकट होण्यासाठी मदत झालेली आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा सुद्धा जनतेचा शासनाप्रती विश्वास वाढावा, त्याचबरोबर शासकीय कामामध्ये अधिकाधिक पारदर्शकता यावी यासाठी अधिनियमित करण्यात आलेला आहे. राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टमुळे शासकीय कारभारातील भ्रष्टाचाराला आळा बसलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट बरोबरच राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009, फूड सेफ्टी अँड सिक्युरिटी ॲक्ट 2013 यासारख्या कायद्यांमुळे लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरणाच्या दुसऱ्या भागाकडे वळतो आहोत. सामाजिक न्याय व समता, सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी. विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक न्याय ही संकल्पना समजावून घेण्यासाठी आपल्याला समता म्हणजे काय हे आधी समजून घ्यावे लागेल. घटनेतील कलम 14 अन्वये समतेचा अधिकार म्हणजेच राईट टू इक्वॅलिटी हा प्रदान करण्यात आलेला आहे. तर समता म्हणजे काय, तर देशातील कोणत्याही नागरिकास धर्म, भाषा, जात, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती याच्या आधारावर विकासाची संधी नाकारता येणार नाही. संविधानातील कलम 15 अन्वये मागील मुद्द्यांच्या आधारावरील भेदभाव नष्ट करण्यात आलेला आहे. संविधानाचे कलम 16 अन्वये देशातील सर्व नागरिकांस विकासाच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचप्रमाणे संविधानातील कलम 17 अन्वये परंपरागत चालत आलेली अस्पृश्यतेची प्रथा बंद करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, सामाजिक न्याय म्हणजे जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती याच्या आधारावर समाजातील कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेणे आणि त्या दृष्टिकोनातून संविधानामध्ये तरतुदी करणे यालाच सामाजिक न्याय असे म्हटले जाते. या उपघटकामध्ये आपण 3 प्रमुख मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. फर्स्ट इज राखीव जागांचे धोरण और द रिझर्वेशन पॉलिसी. सेकंड इज अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा, शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब्स, प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट 1989. अँड थर्ड इज महिलांसंबंधी कायदे व प्रतिनिधित्व विषयक तरतुदी, provisions related to women and their representation. मित्रांनो, राखीव जागांचे धोरण किंवा रिझर्वेशन पॉलिसी समजून घेण्यासाठी आपल्याला सामाजिक न्याय ही संकल्पना विस्तृतपणे समजून घ्यावी लागेल आणि त्यासाठी समाजातील दुर्बल घटक म्हणजेच वीकर सेक्शन्स ऑर द व्हल्नरेबल सेक्शन्स ऑफ द सोसायटी म्हणजे काय हे लक्षात घ्यावे लागेल. तर वीकर सेक्शन्स ऑर द व्हल्नरेबल सेक्शन्स ऑफ द सोसायटी म्हणजेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच महिला, अपंग यासारख्या समाज घटकांचा समावेश होत असतो. या सर्व समाज घटकांना समाजातील दुर्बल घटक असं का म्हटले जाते, तर त्यामागे एक कारण आहे की अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या हे सर्व समाज घटक समाजाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहापासून
अत्यंत मागासलेले आहेत आणि या सर्व घटकांसाठी शासकीय स्तरावरून प्रयत्न होणे अत्यंत आवश्यक असते आणि म्हणून या सर्व समाज घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने अनेक तरतुदी केलेल्या आहेत आणि या सर्व तरतुदी कुठेतरी समानतेच्या तत्वाचा भंग करतच असतात. परंतु तरीही या सर्व समाज घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे प्रत्येक शासनाचे प्राथमिक कर्तव्य असते आणि त्यामुळे शासनाने शिक्षण, रोजगार, लोकप्रतिनिधित्व यांसारख्या क्षेत्रांमध्ये या सर्व समाज घटकांसाठी काही जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत आणि त्यालाच राखीव जागांचे धोरण किंवा रिझर्वेशन पॉलिसी असे म्हटले जाते. या राखीव जागांच्या धोरणाप्रती आपला सगळ्यांचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा 1989, शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट 1989. विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक न्याय ही संकल्पना अभ्यासत असताना आपण संविधानातील कलम 17चा अभ्यास केलेला आहे. या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा बंद करण्यात आलेली आहे आणि कलम 17चेच विस्तृत रूप म्हणजे SC/ST प्रोहिबिशन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट 1989 आहे. या कायद्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या संवर्गातील लोकांना अन्याय व अत्याचार यांपासून संरक्षण मिळालेले आहे. या घटकातील लोकांवर अन्याय व अत्याचार करणे तसेच जातीवाचक शिवीगाळ करणे हा एक दखलपात्र गुन्हा मानला जातो व गुन्हेगारास कठोरात कठोर शिक्षा दिली जाते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी, प्रोव्हिजन्स फॉर मायनॉरिटीज. हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला 2 बाबींकडे लक्ष द्यावे लागेल. मित्रांनो, अल्पसंख्याकांचे संवैधानिक 2 प्रकार आहेत. एक म्हणजे धार्मिक अल्पसंख्याक, दॅट मीन्स रिलिजियस मायनॉरिटीज, अँड दुसरा म्हणजे भाषिक अल्पसंख्याक किंवा लिंग्विस्टिक मायनॉरिटीज. विद्यार्थी मित्रांनो, अल्पसंख्याक घटक म्हणजे नेमकं काय ते नीट लक्षात घ्या. ज्या समाज घटकांचा धर्म किंवा भाषा इतर बहुसंख्याक समाजाच्या धर्म किंवा भाषा यांपेक्षा वेगळा असेल तर त्यास धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक असे संबोधले जाते. उदाहरणार्थ, भारतामध्ये हिंदू धर्मीय लोकांची लोकसंख्या जास्त आहे. तुलनेने ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांची लोकसंख्या कमी आहे आणि म्हणून मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय लोक हे भारतामध्ये धार्मिक अल्पसंख्याक म्हणून संबोधले जातात. त्याचप्रमाणे समजा महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि महाराष्ट्रामध्ये इतरही काही समाज घटक असतील ज्यांची मातृभाषा ही गुजराती आहे, तर महाराष्ट्रामध्ये गुजराती भाषिक लोक हे भाषिक अल्पसंख्याक म्हणून संबोधले जातील. त्याचप्रमाणे गुजरात या राज्याची मातृभाषा गुजराती आहे, परंतु त्या ठिकाणी मराठी भाषा बोलणारे इतरही काही समाज घटक आहेत आणि म्हणून गुजरात या राज्यामध्ये मराठी भाषिकांना भाषिक अल्पसंख्याक असे संबोधले जाते. या सर्व धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना आपला धर्म, आपली भाषा, आपली संस्कृती यांचे जतन करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. घटनेतील कलम 29 आणि 30 अन्वये प्रत्येक नागरिकाला आपली भाषा आणि संस्कृती याचे जतन करण्याचा, त्याचप्रमाणे त्यासाठी सांस्कृतिक आणि भाषिक संस्था स्थापित करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, वळूयात पुढच्या मुद्द्याकडे. महिलांसंबंधी कायदे व प्रतिनिधित्व विषयक तरतुदी, प्रोव्हिजन्स रिलेटेड टू विमेन अँड देअर रिप्रेझेंटेशन. विद्यार्थी मित्रांनो, समाजातील दुर्बल घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश होतो.
स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासकीय स्तरावरून अनेक प्रयत्न करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये महिलांची साक्षरता वाढविणे, राजकीय व्यवस्थेमध्ये अधिकाधिक महिलांचा समावेश करून घेणे, त्यांचा आत्मसन्मान व त्यांची प्रतिष्ठा यांची जोपासना करणे यासाठी संविधानामध्ये अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. 73 आणि 74व्या घटना दुरुस्ती अन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% या प्रमाणात जागा आरक्षित केलेल्या आहेत. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये हे प्रमाण 50% पोहोचलेले आहे. त्याचप्रमाणे वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा मिळवून देणारा अधिनियम, लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण देणारा अधिनियम 2013, घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देणारा अधिनियम 2005, तसेच हुंडा प्रतिबंधक कायदा यांसारख्या कायद्यांद्वारे महिलांचे सक्षमीकरण घडवून येण्यासाठी मदत झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सामाजिक न्याय व समता हा उपघटक अभ्यासलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणाच्या तिसऱ्या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. तिसरा उपघटक आहे न्यायालयाची भूमिका, द रोल ऑफ ज्युडिशियरी. विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तेत आपण मॉन्टेस्क्यूच्या सत्ता विभाजनाचा सिद्धांत अभ्यासलेला आहे. मॉन्टेस्क्यूज थिअरी ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर्स या अन्वये विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी ही शासनाची किंवा सत्तेची 3 प्रमुख अंग आहेत. लोकहितासाठी विविध कायदे करणे तसेच आवश्यकता असल्यास संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता त्यात बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकार आहे. तर विधिमंडळाने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम हे कार्यकारी मंडळाचे आहे. तर विधिमंडळाने केलेले कायदे व कार्यकारी मंडळाने केलेली अंमलबजावणी याची कायदेशीर बाजू तपासण्याचे कार्य हे न्यायमंडळाचे असते. कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधानाची मूलभूत चौकट ऑर द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनला धक्का लागणार नाही याची काळजी न्यायालये घेत असतात. आणि जर कायदेमंडळाने संविधानाची मूलभूत चौकट बदलणारा कायदा पारित केला तर तो रद्दबातल करण्याचा अधिकारसुद्धा न्यायालयांना आहे. या उपघटकामध्ये आपण 2 मुद्दे अभ्यासणार आहोत. पहिला, संविधानाची मूलभूत चौकट किंवा बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, अँड सेकंड इज महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय, सिग्निफिकंट ज्युडिशियल डिसिजन्स. विद्यार्थी मित्रांनो, संविधानाची मूलभूत चौकट ऑफ द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे नेमकं काय ते आपण अभ्यासू. प्रत्येक संविधानामध्ये कालानुरूप काही बदल करावे लागतात आणि हे सर्व बदल परिस्थितीजन्य असतात. हे बदल करण्याचा सर्वोच्च अधिकार निश्चितच संसदेला किंवा कायदेमंडळालाच आहे. परंतु हे बदल करत असताना किंवा नवीन कायदे निर्माण करीत असताना संसदेला काही मर्यादा आहेत आणि या मर्यादा म्हणजेच संविधानाची मूलभूत चौकट. संसदेने संविधानामध्ये केलेले बदल किंवा निर्माण केलेले नवीन कायदे हे संविधानातील अंतर्भूत तरतुदींना अनुसरूनच असले पाहिजेत किंवा संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लावणारे नसावेत. तर मग संविधानाची मूलभूत चौकट म्हणजे नेमकं काय ते आपण बघू. विद्यार्थी मित्रांनो, भारत हे एक सार्वभौम, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल. त्याचबरोबर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या भारतीय संविधानातील महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत. संसदेने संविधानात केलेले बदल किंवा निर्माण केलेले नवीन कायदे जर संविधानातील मूलभूत तरतुदींशी विसंगत असतील तर ते रद्दबातल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्याचप्रमाणे राज्य विधिमंडळांनी निर्माण केलेले कायदे जर संविधानातील मूलभूत तरतुदींशी विसंगत असतील तर ते रद्दबातल करण्याचा अधिकार उच्च न्यायालयांना आहे. म्हणजेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांना ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार प्राप्त होतो आणि या अधिकाराचा वापर ही न्यायालये संविधानाची मूलभूत चौकट जोपासण्यासाठी करीत असतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय ऑर द सिग्निफिकंट ज्युडिशियल डिसिजन्स. मित्रांनो, संविधानाची मूलभूत चौकट जोपासत असतानाच देशातील प्रत्येक नागरिकाचे मूलभूत अधिकार अबाधित आणि सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून न्यायालयांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत. मानवी हक्कांची जोपासना करत असतानाच समाजातील दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणावरही विशेष भर दिलेला आहे. बालके, महिलांची प्रतिष्ठा, आदिवासींचे हक्क यांसारख्या विषयांवर न्यायालयांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत आणि हे सर्व निर्णय राज्य धोरणासाठी मार्गदर्शक आहेत. अशा प्रकारे लोकशाही बळकट करीत असतानाच सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेमध्ये सुद्धा न्यायालयांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पहिले प्रकरण अभ्यासलेले आहे. धन्यवाद.